सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की सुभाषबाबूंना स्वित्झर्लंडला जाण्यासाठी म्हणून पुन्हा भारतामध्ये आणलं गेलं होतं मंडालेहून, आणि सुभाषबाबू आणि बासंती देवी यांचं एकमेकांशी बोलणं संभाषण चालू होतं. बघूया पुढे काय म्हणतायत ते. सुभाषबाबूंना लहान मुलासारखं रडताना बघून बासंतीमा म्हणाल्या, सुभाष, आवर स्वतःला. या आजारातून तुझं उठणं हीच तुझ्या गुरूंना खरी श्रद्धांजली ठरेल. तुला जगायलाच हवं. ब्रिटिश साम्राज्याची पोलादी बुरुज तुला ढासळायलाच हवे. आणि सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादानं सुभाषचंद्रांनी एवढ्या मोठ्या दुखण्यावर मात केली. काही दिवसांनी खडखडीत बरे तंदुरुस्त झाले. पुन्हा आपल्या कार्याला जोमानं भिडले. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषबाबूंची वाढती मैत्री बघून मोतीलाल नेहमीच चिंतित झाले. मोतीलाल नेहरू त्यांना वाटायचं काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवाहरलालने आरूढ व्हावं. त्यांना सुभाष स्पर्धक वाटू लागले. त्या दृष्टीने ते जवाहरलालला समजावत असत. त्यावर जवाहरलाल म्हणाले, दादू, सुभाष माझ्या जिवलग भावापेक्षाही प्रिय आहे. तो माझा स्पर्धक कधीच होणार नाही. मोतीलालजी म्हणाले, बेटा, आरंभापासून असूल आहे की एका म्यानात दोन तलवारी कधीच राहू शकत नाही. बेटा, सध्या तुम्ही दोघेही काँग्रेससारख्या विख्यात पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहातच. तू बॅरिस्टर, तर सुभाष ICS. तुझ्यासाठी तरुण वर्ग पागल होतो, तर त्याच्या एका हाकेवर जीव द्यायला अनेक तरुण तयार असतात. तू ऐन संघर्षात काहीसा गोंधळून जातोस, तर तो पूर्णतः मशालीसारखा स्वतः जळतो. ते म्हणाले, जवाहर, तू डाव्या विचारसरणीचा तरुण आहेस. सुभाषचा नाद सोडून दे. त्या सर्वांचा सूर गांधीजी यांच्या विरुद्ध दिसतो. तू बापूजींना आपल्या निष्ठा वाहिली आहेस. जवाहरलाल म्हणाले, दादूजी, गांधीजींच्या आणि आमच्या तरुणांच्या विचारसरणीत फार फरक आहे. प्रसंगी त्यांचे विरुद्ध बंड पुकारण्याची वेळ आली तरी. बंड? जवाहर, कोणाशी बंडाची भाषा बोलतोस? गांधीजींच्या महिम्याची जनमानसात एवढी प्रचंड ताकद आहे की तुमच्या बंडाची निशाणं मोडून तोडून पडतील. पण दादूजी, तरुणांनी हिंमत तर दाखवायलाच हवी ना. हिंमत? अरे, देशबंधू आणि लाला लजपतराय यांच्यासारखे ज्येष्ठ देशभक्त सोबत असताना देखील जे काम मला तुझ्या जन्मदात्या पित्याला जमलं नाही, ते काम तुला आणि तुझ्या डाव्या गटाच्या पोरांना कसं जमलंय? रात्री बऱ्याच उशिरापर्यंत मोतीलालजींना झोप येत नव्हती. शेवटी उठून त्यांनी पत्र लिहायला घेतलं. बापूजी, कृपया कलकत्त्याचं अधिवेशन जरूर या. टाळू नका. युवकांचा जोर दांडगा आहे. माझ्याच पुत्राचा मला विश्वास नाही, तिथे इतरांबद्दल काय सांगावं? तुम्हाला यावंच लागेल. आपला विनीत मोतीलाल. विस्तीर्ण मैदानावर सुमारे 2000 युवकांची परेड पुढे सरकत होती. त्यांचं संचालन एखाद्या जपानी लष्कराप्रमाणे पूर्ण लष्करी पोशाखात सुभाषचंद्र बोस करीत होते. एका कोपऱ्यात पोलीस आयुक्त टेगाट आपल्या काही अधिकाऱ्यांसह पोलीस व्हॅनमध्ये लक्ष ठेवून बसले होते. त्यांना सकाळीच खबर मिळाली होती की युगांतर आणि अनुशीलन समितीच्या नेत्यांनी या परेडीचं आयोजन केलं होतं. होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक क्रांतिकारक शहरात घुसण्याची संभावना होती. टेगाटला वाटलं होतं सुभाषचंद्र ब्रह्मदेशाच्या बंदीखान्यातून कधीच परत येणार नाही. परेडचे संचालन सुभाष करत होते. त्यांचे सोबत जतीनलाल असलेले पाहून टेगाटना आश्चर्य वाटलं. गुप्तचरांच्या अहवालानुसार जतीनचे पंजाबकडे जाणं येणं वाढलं होतं. जतीनचा नवजवान सभेचा दहशतवादी उग्र तरुणांशी अलीकडे संबंध वाढलेले होते. त्यातच बंगालमध्ये बंगाल व्हॉलंटियर्स नावाचा तिसरा उग्र गट अस्तित्वात येत होता. टेगाटचा संताप होत होता.
संचलन आटोपून सुभाष वुडबर्न पार्कच्या घरी आले. घरातही अधिवेशनाची चर्चा चालू होती. वासंतीमांनी विचारलं, सुभाष, महिलांचं लष्कर तयार करण्याचा विचार आहे की काय? मा, संधी मिळाली तर नक्की बघेन, परंतु तुम्हा दोघींना कप्तान व्हावं लागेल. दोघींनीही कबुली दिली. पार्क मैदानाच्या भव्य शामियानात काँग्रेस अधिवेशनास देशातील हजारो तरुण आले होते. त्या भव्य शामियानात सुभाषबाबू आणि जवाहरलाल यांनी प्रवेश करताच त्यांचे टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षपदी बॅरिस्टर नरिमन होते. त्यांचे स्वागत करून शुभ्र खाकी पेहरावात आलेले सुभाषचंद्र बोलण्यासाठी उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच लाला लजपतरायांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर लाठ्यांनी अमानुषपणे वार करणाऱ्या इंग्रज सोल्जरांचा धिक्कार केला आणि इंग्रज सरकार विरोधात शेम शेमच्या रोळ्या उठल्या. या अधिवेशनात पंजाबमधून आलेल्या नवजवान भारत सभेच्या तरुणांची गर्दी अगदी डोळ्यात भरण्यासारखी होती. लालाजींच्या आठवणीने ते अधिकच प्रक्षुब्ध झाले होते. सुभाषचंद्र बोलू लागले, मित्रांनो, निष्क्रिय तरुणांचा मेळ म्हणजे युवक संघटन नव्हे. सध्याच्या परिस्थितीत ज्यांच्या हृदयात उद्रेकाचे धगधगते निखारे फुलतील अशा ध्येयवादी क्रांतिकारक तरुणांची आज गरज आहे. त्यांनी चीन, रशिया, जर्मनी या देशांची उदाहरणं देऊन ते म्हणाले, ब्रिटिश सरकारनं आपली सामाजिक आर्थिक कोंडी चोही बाजूनं केली आहे. त्यांचा सामना करण्यास कटिबद्ध होऊन संघर्षाला सामोरं जाऊया. सुभाषबाबू अगदी खणखणीत आवाजात बोलू लागले. म्हणाले, सध्या भारतात 2 शक्ती आहेत. एक गांधीजींचा साबरमती आश्रम आणि दुसरं पांडेचरीचे अरविंद पीठ. पुढे गांधीजींच्या तत्वज्ञानावर टीका करत म्हणाले, साबरमती पीठाला आधुनिकतेची कल्पनाच पसंत नाही आणि पांडेचरीच्या मठात चिंतन मनन याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. मित्रांनो, एक नवा स्वतंत्र सुखी आणि सामर्थ्य भारत बनवायचा असेल तर या जुन्या मंडळींच्या विचारसरणीच्या मागे आम्हाला जाता येणार नाही. नवयुगाची शस्त्र हाती घ्या. एक लक्षात घ्या, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा आधुनिक शत्रूशी आधुनिक हत्यारानंच संघर्ष सामना करावा लागेल. त्यावेळी अहिंसेचं तत्वज्ञान कामी पडणार नाही. ठराव संमत होत असतानाच जतीनदास काही विशीतील पंजाबी तरुणांना घेऊन मागील बाजूने मंचकावर आले. ते सर्व तरुण नवजवान भारत सभेचे सदस्य होते. त्या तरुणातील एका तरुणाच्या व्यक्तिमत्वाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं. जतीन त्या तरुणातील एकाचा परिचय करून देत म्हणाले, हा भगतसिंग. सुभाषबाबूने भगतसिंगाला पंजाबची स्थिती विचारल्यावर भगतसिंगांची मुद्रा एकदम प्रक्षुब्ध कठोर झाली. म्हणाले, लालाजींवर इंग्रजांनी केलेल्या अमानुष अन्यायी वागण्याने, लालाजींचा झालेल्या हत्याने प्रत्येक पंजाबी युवकाच्या हृदयात आग डोंब उसळला. तरुणांना गांधीजींचं अहिंसा तत्वज्ञान बिलकुल मान्य नव्हतं. त्यांच्या मते अहिंसा मार्गाने भारताला कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही. युवक काँग्रेसला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. सुभाषबाबू पुढे म्हणाले, सॉरी, गुरु आणि आचार्यांचा आम्ही अवश्य सन्मान करू. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदराचं स्थानही आहे. परंतु त्यांच्या तत्वाने भारत स्वतंत्र होण्याची आशा मात्र नाही. अधिवेशन आटोपून सुभाषबाबू आणि जवाहरलाल शरदबाबूंनी त्यांच्यासाठी जी राखीव खोली ठेवली होती तिथे आराम करण्यासाठी गेले. जवाहरलालजींना गांधीजींना लवकर भेटायला येण्याचा निरोप आला होता. पण कंटाळा आल्यामुळे जवाहरलालजी गेले नव्हते. सुभाषबाबूंनी आपल्या अंथरुणावर अंग टाकलं. शरदबाबूंची अस्वस्थता बघून विचारलं, महेशदा, काय झालं?
तुमचा असा चिंताग्रस्त चेहरा काय आहे? मेजदा म्हणाले, अधिवेशनाची जी तिकीटं विकली गेली त्यात बोस बंधूंनी मोठा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी गांधीजींच्या कानी गेल्या आहेत. कोणी केल्या तक्रारी? आपल्याच बंगालांनी. चौकशी करा म्हणावं. सुभाष, चौकशी तर होईलच, परंतु गुन्हा असो वा नसो, पण पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन मात्र बदलतो. सुभाष, असं वाटतं भविष्याच्या पोटात खूप काहीतरी दडलेलं आहे. सुभाष बाबू, जवाहरलालजी आणि त्यांच्या साथीदारांची मागणी होती संपूर्ण स्वातंत्र्याची, आणि ती मिळवण्यासाठी शस्त्राचा उपयोग करायलाही तरुण पिढी तयार होती. तर गांधीजी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा या मताचे होते. त्यामुळे या दोन पिढ्यांमध्ये पेच निर्माण झाला होता. गांधीजी सुभाष आणि जवाहरलालजींना वेगळं करण्याचा विचार करू लागले. खुल्या अधिवेशनास रीतसर प्रारंभ झाला. ऐतिहासिक नेहरू घटना स्वीकारण्याच्या मागणीचा ठराव घेऊन गांधीजी बोलण्यास उभे राहिले. तोच सुभाषचंद्रांनी एक कागद त्यांच्या हातात दिला. गांधीजींनी विचारलं, काय आहे? आपणच ठरवा दुरुस्ती. युवकांमध्ये एका उत्साहाची लहर संचारली. सर्वांच्या नजरा सुभाषबाबूंवर खेळल्या. ते म्हणाले, अहवालातील इतर सर्व कलमे अभिनंदनीय आहेत, परंतु ब्रिटिश सरकारला दिलेले 1 वर्षाचं वचन पाळेल यावर विश्वास आहे का? नाही. तरुणांच्या आरोळ्या उठल्या. त्यांनी नारे लावले, हिंदुस्तान के 2 लाल, सुभाष और जवाहरलाल. सुभाषजी पुढे म्हणाले, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जहाल तरुणांची आहे. मी आणि माझे मित्र जवाहर तुम्हाला जहाल वाटत असलो तरी आम्ही जहालातले मवाळ आहोत. अहिंसा काही ठराविक परिस्थितीपर्यंत ठीक आहे, परंतु आज जगातील सगळी राष्ट्र शस्त्रीकरणाची आणि संरक्षणाची जोरदार तयारी करत आहे. अशा परिस्थितीत निशस्त्रीकरणाचं धोरण म्हणजे भविष्यात दिवाळखोरी ठरेल. आपला देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याला आधुनिक शत्रूशी आधुनिक हत्यारांनीच सामना करावा लागणार आहे. पुढे सुभाषबाबू म्हणाले, याचा अर्थ असा नाही की आम्हाला जुन्या नेत्यांबद्दल आदर नाही, असं समजू नका. व्यक्तिगत आदर, निष्ठा ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तत्वांचा अंगीकार करणं ही दुसरी गोष्ट आहे. आम्ही वडीलधाऱ्या नेत्यांचा सन्मान करतोच आहोत, परंतु ते जर आमच्या भावनांना समजून घेणारच नसतील तर त्यांना काळाच्या पावलांबरोबर चालायचा आग्रह धरू नये. वी वॉन्ट देम कीप अब्रेस्ट ऑफ टाइम. सुभाषबाबूंच्या उघड बोलण्याने मोतीलालजी आणि गांधीजी दोघंही संतापले आणि इकडे प्रेक्षकांकडून हर्षभरीत घोषणांनी दाद मिळत होती. बंगालचे तरुण इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते. जणू सगळी काँग्रेसच तरुणांनी काबीज केली होती. सुभाष बोस म्हणाले, पूर्ण स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे सडे शिंपले. मी शपथपूर्वक सांगतो की आझादीसाठी उभारलेला झेंडा केव्हाही एका क्षणासाठी सुद्धा खाली ठेवणार नाही. वंदे मातरम, वंदे मातरम. मंडळी, सुभाषबाबूंच्या इतक्या उत्स्फूर्त अशा भाषणांनी, त्यांच्या वक्तव्यामुळं खरंच खूप प्रभावित झालेली आहे मी. त्यावेळेला तर आपण नव्हतो, पण हे वाचता वाचता सुद्धा अंगावर रोमांच उभं. मीनाक्षीताई, खूप खूप सुंदर वर्णन केलंय तुम्ही. त्यावेळची परिस्थिती मला आज माझ्या डोळ्यासमोर दिसते. खूप खूप धन्यवाद. उद्या पुढच्या भागासह आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.